आकाशवाणी परभणी सादर करत आहोत कार्यक्रम परभणी कट्टा. श्रोते हो नमस्कार. परभणी कट्टा या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोते हो, परभणी कट्टा हा आगळा वेगळा कार्यक्रमानं तुमच्या रसिक श्रोत्यांच्या मनात नक्कीच घर केलं आहे. श्रोते हो, या कार्यक्रमाचे 3 टप्पे आहेत, ते म्हणजे फरमाईश गीत, दुसरा मैफिल आणि तिसरा आज का सवाल. या 3 टप्प्यांची विविधता आहे. श्रोते हो, उत्सवाला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नव जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा उत्सव नाही, तर ते आपल्या जीवनातील मूल्यांना, नात्यांना जपण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हॅलो नमस्कार. परभणी कट्टा कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतात आपण? नमस्कार मॅडम, मी महादेव खळुरे सर बोलतोय, यशवंत विद्यालय अहमदपूर येथून. बर सर, आज आपला परभणी कट्टाचा विषय आहे साजरा करूया सण विजयादशमीचा. याविषयी काय सांगू शकाल? तुम्ही कशा पद्धतीने साजरी करता? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना मी विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वप्रथम विजयादशमी हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. आणि अहमदपूरचं पूर्वीचं नाव राजूर नगरीमध्ये एक 150 वर्षापूर्वीची अशी परंपरा आहे की 4 ते 5 या सायंकाळी एक वीर मठ संस्थान, ज्यांचे म्हणजे प्रातस्मरणीय राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जो वीर मठ आहे, त्या वीर मठ संस्थानामधून एक पालखी निघते. आणि ही पालखी महात्मा गांधी महाविद्यालय राजूर म्हणजे आताचा अहमदपूर या ठिकाणी पोहोचते. आणि सीमोल्लंघन करून त्या ठिकाणी जे आता सध्या डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी राजशेखर महाराज आहेत, त्यांचं त्या ठिकाणी प्रवचन केलं जातं. त्यांनी मार्गदर्शन करतात व सर्वांना दसऱ्याचं महत्व पटवून सांगतात. तिथे असलेले हजारो बांधव हे महत्व पटवून घेऊन त्यानंतर लगेच 1998 या इसवी सणापासून अहमदपूरचे प्रसिद्ध इथले वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मोठा रावण दहन हा त्या ठिकाणी केला जातो त्या ग्राउंडमध्ये. त्यानंतर विविध रोषणाई म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. ही आतिषबाजी जवळपास 20 मिनिट चालते, 20 मिनिट ते अर्धा तास. अहमदपूर तालुक्यातील लाखो भाविक या ठिकाणी त्या आतिषबाजीचा आनंद घेतात. आणि आतिषबाजी संपल्यानंतर आपापल्या दैवतांचं दर्शन घेऊन आणि या विजयादशमी निमित्त आपट्याच्या पानाचं महत्व आहे आणि या आपट्याचं पान एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. दशमी म्हणजे सत्याचा विजय असणारा सण आहे. आणि त्याचे ऐतिहासिक व धार्मिक जर महत्व पाहिलं तर या दिवशी रावणाचा युद्ध यांचा शेवट याच दिवशी झालेला आहे. या दिवशी भगवान रामाने रावणाचा पराभव केला आणि पराभव केल्यामुळे या दिवशी हा सण विजयाचा उत्सव म्हणून केला जातो. त्याच पद्धतीने महिषासूर मर्दिनी देवी जी दुर्गा माता म्हणून मानलं जातं, नवरात्र त्या दसरा सणाच्या अगोदर 9 दिवस हे नवरात्र म्हणून संबंध देशात साजरा केला जातो. याच दिवशी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि धर्म आणि शक्तीचा विजय मिळवला, म्हणून ही विजयादशमीचं महत्व आहे. त्याच पद्धतीनं दुसरं धार्मिक महत्व म्हणजे पांडवाचा वनवास समाप्ती सुद्धा याच दिवशी झालेला आहे. महाभारतातील जे पांडवांनी आपली शस्त्रे आपट्याच्याच झाडाखाली ठेवली होती आणि विजयादशमीला ती परत घेतली, म्हणून आपट्याच्या झाडाचे पूजन केलं जातं. आपट्याचं पान सोनं म्हणून एकमेकांना देण्याची प्रथा आहे. बरोबर आहे. खूप छान सर, छान प्रकारे संवाद साधला. विशेष म्हणजे मॅडम, विजयादशमीचा सण म्हणजे सत्याचा विजय असणारा सण आहे. असत्य आणि अन्याय आणि अधर्म कितीही बलवान असले तरी शेवटी सत्य आणि धर्माचा विजय होतो, हे या सणातून आपल्याला दाखवता येईल. तसेच धैर्य आणि पराक्रमाची प्रेरणा देणारा सण आहे. भगवान राम, देवी दुर्गा किंवा पांडव यांच्या कथा आपल्याला संकटांना धैर्याने तोंड देण्याची शिकवण देतात. म्हणून विजयादशमी आनंदाने साजरा केला जातो. त्याच पद्धतीनं वाईट सवयींचा त्याग केला जातो. रावण दहनाच्या प्रतिकात्मकून लोभ, क्रोध
क्रोध, मत्सर, अहंकार हे प्रतिकात्मक पुतळा ठेवून आपला लोभ असेल, क्रोध असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, या वाईट प्रवृत्तीला मुक्त करण्यासाठी त्याचं दहन केलं जातं. बरोबर. आणि सगळ्यांनी याच पद्धतीनं विजयादशमी एक धैर्य, सत्य याचाच अंगीकार करून हा सण साजरा करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.